तर विद्यार्थ्यांना अकॅडमी स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो 400 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेले पूर्वीचेच आहे विद्यार्थ्यांनो, जे की आयबीपीएस पॅटर्न तसेच टीसीएस पॅटर्नसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, यासाठी देखील महत्त्वाचे आहे। सो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी पीडीएफला घेण्यासाठी काय करायचं आहे, 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे। 149 मध्येच आपल्याला हे पीडीएफ दिले जात आहे। सध्या ही प्राइस इन्क्रीज होऊन 250 रुपये होईल जर आपण या सुपर क्लासमध्ये पाहून जर पीडीएफ नसेल घेतली तर। आणि सुपर क्लासवर पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सांगायचं आणखी एक रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेचच्या लगेच करून घ्या। सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेला असा आहे, महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर कशावर ठरविला जात असतो ते विचारलेलं आहे, ते सांगायचं आहे। महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवितात? नोंदणीचा प्रकार, नोंदणीचे मूल्य, नोंदणीचे स्थान किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 4 संपत्तीचे स्थान, संपत्तीचे मूल्य, नोंदणीचा प्रकार या सर्वांवर विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर हा ठरविला जात असतो, हे लक्षात येते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। तर विचारलेला असा आहे की नोंदणी व शुल्क मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये कधी अंमलात आलेला आहे ते सांगायचं आहे। नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा तर 1912 मध्ये आलेला आहे का, 1908, 1920 किंवा 1924? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 1908 या वर्षी हा कायदा जो आहे तो संमत झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो। कव्हर करूया प्रश्न तिसरा, मुद्रांक शुल्कद्वारे वसुली कधीपासून सुरू झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे। वसुली मुद्रांक शुल्कद्वारे कधीपासून झालेली आहे? या 1815, 1825, 1830, 1814। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 1815 पासून मुद्रांक शुल्कद्वारे वसुली ही सुरू झालेली आपल्या सर्वांना लक्षात येते। प्रश्न चौथा पाहूया। मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर पुढीलपैकी काय होईल ते सांगायचं आहे। जर एखाद्या व्यक्तीने मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची जर नोंदणी केली तर काय होईल? ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे, करार अवैध होईल, नोंदणी रद्द होईल, दंड भरावा लागेल किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। एखाद्या व्यक्तीने मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय नोंदणी जर केली तर त्याला दंड भरावा लागेल, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न 5वात विचारलेलं की महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणीसाठी कोणता फॉर्म वापरला जातो ते सांगायचं आहे। जर जमीन नोंदणी करायची असेल कोणता फॉर्म वापरला जात असतो? फॉर्म 21A, फॉर्म 17, फॉर्म 1, फॉर्म 7, 12। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। फॉर्म 1 हा जो फॉर्म आहे या ठिकाणी जमीन नोंदणीसाठी वापरला जाणारा लक्षात येतो। आणि पुढच्या प्रश्नात विचारलेला आहे की सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे। सफरचंद प्रत्येक जण खात असतो, पण त्यामध्ये कोणते आम्ल असते हे माहीत नसेल तर लॅक्टिक आम्ल असते का, फॉर्मिक आम्ल असते का, मेलिक किंवा सायट्रिक? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 म्हणजेच मेलिक आम्लाचा जो समावेश आहे तो कशामध्ये, तर सफरचंदामध्ये झालेला असतो, हे आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न 7वा। सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरोधी मांडण्यात आलेले होते ते सांगायचं आहे। सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 इंदिरा गांधी यांच्याविषयी सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव हे जारी करण्यात आलेले लक्षात येतात। प्रश्न कव्हर करूया 8वा। अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते सांगायचं आहे। अक्षय ऊर्जा दिवस 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट किंवा 23 ऑगस्ट? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जर आपण उत्तर याचं पाहिलं काय आहे तर आपल्यासमोर येते 20 ऑगस्ट या रोजी जे आहे अक्षय ऊर्जा दिवस हा साजरा केला जात असतो, हे आपल्या सर्वांना लक्षात येते। प्रश्न 10वा असा आहे, लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असलेले जीवनसत्व कोणते आहे? लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्रोत जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क किंवा जीवनसत्व सी? ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व सी लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असलेले लक्षात येते।
प्रश्न 11व्यामध्ये स्त्री मुक्ती दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो ते सांगायचं आहे. स्त्री मुक्ती दिन म्हणून पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, एनी बेझंट किंवा सावित्रीबाई फुले. ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस स्त्री मुक्ती दिन या नावाने साजरा होत असतो हे दिसते. प्रश्न 12वा असा आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती मसुदा समितीची सदस्य नव्हती ते सांगायचं आहे. कोणती व्यक्ती मसुदा समितीची सदस्य नव्हती? ऑप्शन्समध्ये स्वामी अय्यंगार, डी.पी. खेतान, एम. मुन्शी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे या ठिकाणी मसुदा समितीचे सदस्य नव्हते. तसेच एम. मुन्शी, डी.पी. खेतान तसेच स्वामी अय्यंगार हे सर्व सदस्य व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना दिसतात. प्रश्न 13वा की 86वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित होती किंवा आहे ते सांगायचं आहे. 86वी घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व वरील दोन्ही किंवा शिक्षणाचा अधिकार. ऑप्शन क्रमांक 4 शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित 86वी घटनादुरुस्ती असलेली आपल्या सर्वांना दिसते. 14व्या प्रश्नात विचारलेला असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका व संघटित व्हा. आता शिका व संघटित व्हा व संघर्ष करा ही जी ब्रीद वाक्य आहे किंवा हे जे लाईन आहे किती प्रसिद्ध आहे सर्वांनाच माहीत आहे आणि किती व्हॅल्युएबल आहे हे देखील माहीत आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे केव्हा कशामध्ये म्हटले होते हे एकालाही माहीत नसेल. कव्हर करूया. धर्मांतर करते वेळेस म्हटले होते का? बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये, 14 तळे सत्याग्रहांतर्गत किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असे संबोधलेले होते किंवा म्हटलेले होते. 15व्या प्रश्नात विचारलेले की डोलामाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये डोलामाइटचे साठे कशामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर कोल्हापूर, नागपूर, नांदेड किंवा नाही. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 नागपूर जिल्ह्यामध्ये डोलामाइटचे साठे हे आढळतात हे लक्षात येते. 16व्या प्रश्नामध्ये विचारलेलं की फुफ्फुसाचा कर्करोगाचे जे प्रमाण आहे अलीकडे कोणत्या कारणास्तव वाढलेले आहे ते सांगायचं आहे. कोणत्या अवयवाचे? फुफ्फुसाच्या कर्करोगाचे. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 हवा प्रदूषण या कारणास्तव फुफ्फुसाचे जे कर्करोगाचे प्रमाण आहे ते जास्त वाढलेले दिसते. तर 17व्या प्रश्नात विचारलेलं की मानवी शरीरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? जे की शरीरातील तापमान कायम राखते. जर आपण पाहिलं की 37 अंश सेल्सिअस एवढे तापमान असते सरासरी. आउटोग्रंथी, पियुषिका ग्रंथी, अधिवृक्क किंवा अधश्चेतक. अधश्चेतक ही जी ग्रंथी आहे मानवी शरीरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे की आहे असे. प्रश्न 18वा अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्याने त्यापैकी कोणते जीवनसत्व नष्ट होते? त्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट होते ते विचारलेलं आहे. जर अन्न आपण जास्त दिवस साठवून ठेवले तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सी जीवनसत्व अन्न जर जास्त दिवस साठवून ठेवले तर त्यामधून नष्ट होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 19व्या क्रमांकाचा. शरीरास कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्व अतिशय महत्त्वाचे असते? अजीवनसत्व महत्त्वाचे कशासाठी असते? उत्तम दृष्टीसाठी, उत्तम त्वचेसाठी, उत्तम अवयव असावे यासाठी किंवा वरीलपैकी सर्वांसाठीच? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 उत्तम दृष्टी असण्यासाठी अजीवनसत्व शरीरामध्ये अतिशय असणे जास्त गरजेचे असते. प्रश्न 20वा की ड जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे लहान मुलांमध्ये कोणत्या समस्या उद्भवतात ते सांगायचं आहे. जर एखाद्या मुलामध्ये ड जीवनसत्व वाढले तर काय होते? सिंपल प्रश्न. ऑप्शन्समध्ये दिले आहे मळमळ होते का, उलट्या होत्या का, उच्च रक्तदाब निर्माण होतो का किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक 4 उच्च रक्तदाब तसेच उलट्या तसेच मळमळ हे सर्व जे प्रकार आहे ड जीवनसत्व जर लहान मुलांमध्ये वाढले तर उद्भवतात. प्रश्न 21वा एक वेळेस जर एखाद्या व्यक्तीने रक्तदान केले तर किती महिने किती दिवस करता येत नाही आपण म्हटलं तरीही चालेल. एखाद्या व्यक्तीने एक वेळेस रक्तदान केले तर त्या दिवसाकडून पुढे किती दिवस? तर 2 महिने करता येत नाही, 3 महिने, 4 किंवा 5? तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 कमीत कमी 3 महिने एक वेळेस रक्तदान केले तर त्या व्यक्तीस पुन्हा रक्तदान करता येत नसते. प्रश्न 22वा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचे कलम आहे घटनेतील एक जे की कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. कलम 22 आहे का, कलम 32 आहे का, कलम 42 किंवा 44?
ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. कलम 32 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटलेले आहे की अतिशय महत्त्वाचे कलम आहे. अच्छा, 32 कलममध्ये असे काय दिलेले आहे? मूलभूत हक्काचे जर उल्लंघन झाले असे एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर ती जी सामान्य व्यक्ती आहे डायरेक्ट जिल्हा न्यायालय नाही, उच्च न्यायालय नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अपील करू शकते, न्याय मागू शकते. तर या संबंधी हे कलम आहे. प्रश्न 23वा की खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते? दिलेला पर्याय असा कोणता आहे ज्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते? ऑप्शन्समध्ये दिलेले आहे डाळी, दूध, संत्रे, आंबा. वरील ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जे आहे सर्वात जास्त असते दिलेल्या पर्यायापैकी हे लक्षात येते. तर 24वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची जुळलेली आहे? असे कोणते राज्य आहे? ऑप्शन्समध्ये दिले आहे मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे. 1 मध्य प्रदेश राज्याची आपल्या राज्याला सर्वात जास्त सीमा जुळलेली आहे. 25वा प्रश्न असा विचारलेला की सापेक्षतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकांनी मांडलेला आहे? सापेक्षतेचा सिद्धांत ऑप्शन्समध्ये दिलेले आहे निकोला टेस्ला, एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा कार्ल मार्क्स. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 26वा असा विचारलेला की उल्कापातकापासून निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर खालीलपैकी कोणते आहे? जे की उल्कापातकापासून निर्माण झालेले लोणार सरोवर, दल सरोवर, सांबर सरोवर किंवा चिलिका सरोवर. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. लोणार सरोवर जे आहे उल्कापातकापासून निर्माण झालेले एकमेव असलेले लक्षात येते. प्रश्न 27वा असा आहे की आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ते सांगायचं आहे. जेही आम्लविरोधी औषध असते त्यामध्ये कशाचा समावेश असतो ते विचारलेलं. तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे दारू किंवा तूप किंवा लोणी किंवा दूध. तर ऑप्शन क्रमांक 4 दुधाचा समावेश जो आहे आम्लविरोधी औषध तयार करण्यासाठी त्यामध्ये केला जात असतो हे लक्षात येते. प्रश्न 28वा की यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे. सिंपल प्रश्न आहे. पूर्वी धरणाचं नाव लक्षात घ्या, त्याच्यानंतर उत्तर डायरेक्ट पाहूया. गोदावरी, गंगा, बोर किंवा कोयना. तर यशवंत धरण म्हटलं तर बोर नदीवर बांधलेले आहे हे आपल्या सर्वांना दिसते हे लक्षात येते. प्रश्न 29वा असा आहे, शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे पुढीलपैकी दिलेल्या पर्यायापैकी कोणाकडे असतो ते सांगायचं आहे. कशाचे परिवहन करण्याचा? ऑक्सिजनचे. कॅल्शियम, हेमोग्लोबिन, ब्युटेन किंवा बिरुबिन. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. हेमोग्लोबिन यांच्याकडे जे आहे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे तो असतो. तर विचारलेलं 30व्या प्रश्नामध्ये की कशाच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या लागतात ते विचारलेलं आहे. उचक्या कशाच्या हालचालीमुळे लागतात? आपण म्हणतो की कोणीतरी आठवण काढलेली आहे असं तसं, पण एक्झॅक्ट जर आपण पाहिलं तर कशामुळे लागतात? यकृतामुळे, हृदय, ऊर्ध्व पडदा किंवा या ठिकाणी जीभ. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 ऊर्ध्व पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या लागत असतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते. आता अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 400 पेजेसची PDF आपण तयार केलेली आहे मुद्रांक शुल्क या भरतीसाठी विद्यार्थ्यांनो. तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला जे आहे सर्व विषय कव्हर केले जातील. 149 मध्ये ही PDF दिली जात आहे. जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी 8208 68 झाल्याच्या नंतर या ठिकाणी 5624 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक आहे ना त्यांनी तर नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेले लगेच करून घ्यायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुपर क्लासला आपल्याला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.